Hi friends, how are you? I hope you are happy. So let us start our lesson. आता आपण आज पाहणार आहोत फ्ल पासून सुरू होणारे जोड शब्द. फ्ल म्हणजे काय? एफ एल पासून सुरू होणारे जोड शब्द आपण पाहणार आहोत. आता हे पहा इथे काय लिहिलेलं आहे. हे पहा फ्लॅग 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 फ्लॅगची आपण इथे फोड केलेली आहे. फ्लॅग म्हणते वेळेस काय फ्ल मध्ये ॲल आपल्याला आहे. हे पहा फ्लॅग 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 म्हणते वेळेस ॲल आपल्याला आहे. इथं लिहिलेलं आहे त्यामध्ये ॲ लपलेला इथे लिहिलेला आहे आणि हे ग इथे लिहून घेतलेलं आहे. तर हे फ्ल ॲ ग. मग फ्ल साठी एफ एल, ॲ साठी ए येतो, ॲ साठी ए हा स्वर येतो. तर ॲ साठी कोणते कोणते स्वर येतात हे याचा व्हिडिओ बनवलेला आहे मी, तो तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता, माझ्या चॅनलवरती आहे. ॲ साठी, अ साठी, यू स्वरापासून ए स्वर, हे असे सगळे स्वरांचे पण मी व्हिडिओ बनवले आहेत. ते तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. स्वरांची एक वेगळी प्लेलिस्ट आहे, तिथे तुम्ही जाऊन हे व्हिडिओ पाहू शकता. तर ॲ साठी इथे ए येतो आणि ग साठी जी येतो. आता पहा ग साठी जी कसं येतो हे पहा इथे आहे. ग साठी काय येते? जी येते. क साठी के, ख साठी के एच, च साठी सी एच, छ साठी सी डबल एच, जे साठी जे, झ साठी जे एस. अशा प्रकारे हे यांचा उपयोग इकडे होतो म्हणून हे इथे ठेवलेलं आहे. तर आता पहा हे पहा आता हे काय फ्लँक फ्लँक फ्लॅ म्हणते वेळेस फ्लो मध्ये ॲ लपलेला आहे. ह्या फ्लो मध्ये ॲचा स्वर लपलेला आहे. फ्लँक फ्लँक म्हणते वेळेस ॲचा उच्चार होतोय ना, फ्लँक. मग काय फ्लँक मध्ये ह्या फ्लो मध्ये ॲ स्वर लपलेला आहे. हे पहा हे फ्लो वेगळं केलेलं आहे. यामध्ये ॲ लपलेला स्वर इथे लिहिलेला आहे. आता हे न आणि क जोडून इथे लिहिलेलं आहे. तर ह्या फ्लो साठी एफ एल. आता हे पहा फ साठी काय येते इथे पहा. फ कुठे आहे? फ साठी काय येते? एफ पण येते आणि पी पण येते. फ साठी पी एच पण येते आणि एफ पण येते. आणि आय साठी ए येते. आणि ह्या ल साठी काय आहे? ल साठी एल आहे. हे इथे एल म्हणजे हे फ साठी एफ, ल साठी एल, आय साठी ए, आणि हे न जे आहे ह्या न साठी, नचा पण उच्चार होतो ना यामध्ये. फ्लँक नँक फ्लँक, नचा पण उच्चार होतो म्हणून ह्या न साठी एन घेतलेला आहे आणि ह्या के साठी क साठी के घेतलेला आहे. तर फ्लँकची स्पेलिंग बनते एफ एल ए एन के फ्लँक. आता हे पहा फ्लॅप 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 म्हणते वेळेस ॲचा पण उच्चार होतो यामध्ये. फ्लॅप 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 म्हणजे काय? फ्ल वेगळा केला, यामध्ये अ जो स्वर लपलेला आहे तो इथे वेगळा केला आणि हे प इथे वेगळा केलेला आहे. तर फ्ल साठी एफ एल, आय साठी ए आणि पी साठी प. तर एफ एल ए पी फ्लॅप. ह्या फ्लॅपची स्पेलिंग एफ एल ए पी. अशा प्रकारे जोडशब्द बनतात. आता मी छोटे छोटे जोडशब्द घेतलेला आहे. एक खूप अवघड असे जोडशब्दांचा व्हिडिओ मी बनवणार आहे. खूप अवघड जोडशब्दांचा पण एक व्हिडिओ मी बनवणार आहे, तो तुम्ही पुढे पाहू शकाल. आता हे पहा फ्लॅश 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 म्हणते वेळेस ह्या फ्ल मध्ये ॲ लपलेला आहे. फ्लॅश फ्लॅश ॲ लपलेला आहे. ह्या फ्ल मध्ये ॲचा स्वर लपलेला आहे. हे पहा हे फ्ल प्लस ॲ, तो इथे लपलेला जो ॲ आहे तो इथे लिहिलेला आहे आणि हा श इथे लिहिलेला आहे. तर फ्ल साठी एफ एल घेतलेला आहे, ह्या ॲ साठी ए घेतलेला आहे, श साठी एस एच. शहामृगासाठी काय येते हे पहा. शहामृगासाठी एस एच येते. कधीही काय येते? एस एच येते. मग काय? एस एच. आता हे पहा एफ एल इथे घेतला, हा ए इथे घेतला आणि हा एस एच. हे मधलं प्लस प्लस काढून टाकायचं आणि हे पूर्ण जोडून घ्यायचं. तर अशा प्रकारे फ्लॅशची स्पेलिंग, ह्या फ्लॅशची स्पेलिंग एफ एल ए एस एच फ्लॅश अशा प्रकारे बनलेली आहे. आता हे पहा फ्लिक. काय हे? फ्लिक फ्लिक फ्लिक. आता इथे चुकून दुसरी वेलांटी झालेली आहे, तर याला आहे पहिली वेलांटी. फ्लिक 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 म्हणते वेळेस काय? ईचा उच्चार होतो. फ्लिक होतोय ना ईचा उच्चार मध्ये. हे पहा फ्लिक फ्लिक म्हणते वेळेस ईचा उच्चार होत आहे. तर काय हे? फ्लिक साठी फ्ल आणि ह्या ईच्या उच्चारासाठी इथे काय येतो? ई येतो. ई हा स्वर येतो. हे पहा ह्या मध्ये जो ईचा उच्चार होतो त्याच्यासाठी ई येते. इथे मी लिहिलेलं नाहीये, म्हणजे खूप चुका झालेल्या आहेत, तर तुम्ही समजून घ्या. एखाद्या वेळेस लिहिण्याच्या ओघामध्ये होऊन जातात चुका, पण इथे माझ्या लक्षात आलेली आहे माझी चूक. मग फ्ल प्लस ई प्लस क म्हणजे ह्या फ्ल साठी एफ एल, ई साठी आय आणि क साठी सी के घेतलेला आहे इथे. फ्लिक. कचा जोर पडलेला आहे, ह्या कवर जोर उच्चार करते वेळेस जोर पडलेला म्हणजे इथे सी के होतो याचा उच्चार. तर एफ एल आय सी के एफ एल. आता इथे एल लिहिलेलं नाहीये.
FLICK फ्लिक. तर फ्लिकची स्पेलिंग बनते FLICK फ्लिक. आता हे पहा फ्लेश. फ्लेश म्हणते वेळेस फ्लेश एचा उच्चार होतोय. फ्लेश. फ्लेश म्हणते वेळेस कशाचा उच्चार होतो? ए एडक्याचा उच्चार होतो. हे पहा मग ए एडक्याचा उच्चार कशासाठी होते? वरती मात्र्यासाठी ए एडक्याचा उच्चार होत असतो. तर फ्लेश. तर हा फ्ल इथे लिहिलेला आहे. यामधला एचा जो उच्चार होतोय तो ए इथे लिहिलेला आहे. तर वरतीचा मात्रा निघून गेला ह्या ए मध्ये. वरती मात्रा जो आहे तो ह्या ए मध्ये आला. ह्या मात्र्यासाठी इथे ए आला. फ्लेश. फ्लेश अशा प्रकारे होतो. फ्लेश. फ्लेश म्हणजे फ्लेश. तर हे फ्लसाठी FL, एडक्यासाठी ई आणि शहामृगासाठी SH. शहामृगासाठी काय येतो? SH. आता तुम्ही म्हणाल ए एडक्यासाठी ई कसा आला? हे पहा इकडे आहे मी लिहिलेलं आहे. हे पण ए एडक्यासाठी काय येतो हे पहा. ए एडक्यासाठी काय येते? ई येते. दीर्घ ऊचा उच्चार होत असेल तर डबल ओ येते. म्हणजे एखाद्या अक्षराला, एखाद्या वर्डला, एखाद्या शब्दाला जर दुसरा उकार असेल, म्हणजेच आता हे ते पहा क ला दुसरा उकार आहे. मग कची फोड करून घेतली ह्या कुची. क प्लस हे क प्लस ऊ झाला. हे दीर्घ ऊ. कू. क ला दुसरा उकार आहे म्हणजे क प्लस दीर्घ ऊ. कू. दीर्घ ऊ येते. दीर्घ ऊ याच्यामध्ये लपलेला आहे. क मध्ये कू म्हणते वेळेस हे ऊ. मग क साठी आलं के आणि या दीर्घ ऊ साठी आला डबल ओ. म्हणजे काय? क ला दुसऱ्या व्हॅलेंटीसाठी काय येते? KOO. अशा प्रकारे स्पेलिंग्स बनतात. याच्यामध्ये उपयोग होतो. तर ए एडक्यासाठी काय येते? हे पहा इथे ई आलेला आहे. ए एडक्यासाठी अशा प्रकारे यांचा उपयोग होतो. तर शेसाठी SS. तर आता यांच्या मधलं प्लस काढून टाकलेलं आहे. FL ई हे ई आणि हे प्लस SH. FLESH ह्या फ्लेशची स्पेलिंग बनलेली आहे. आता हे पहा फ्लॅग. हे पहा फ्लॅग. फ्लॅग. फ्लॅग म्हणते वेळेस कशाचा उच्चार होतो? ॲचा उच्चार होतो. फ्लॅग. मग हे फ्ल इथं घेतलेला आहे. याच्यामध्ये लपलेला ॲ इथे घेतलेला आहे आणि हा ग इथे वेगळा केलेला आहे. तर फ्लसाठी FL, ॲसाठी हे पहा फ्लसाठी FL, ॲसाठी ए आणि जी साठी ग. अशा प्रकारे FLAG फ्लॅगची स्पेलिंग बनते. हे पहा प्लससाठी FL, ॲसाठी ए आणि ग साठी जी. याचा विचार करू नका, हे चुकून झालेलं आहे. प्लससाठी FL, ॲसाठी ए आणि ग साठी जी. FLAG फ्लॅगची स्पेलिंग अशा प्रकारे बनते. आता इथे पहा फ्लॅगची स्पेलिंग पाहू आपण. आता इथे तयार करू फ्लॅगची स्पेलिंग. फ्लॅग. फ्लॅग म्हणते वेळेस याच्यामध्ये ह्या फ्लोमध्ये ॲ लपलेला आहे. म्हणून काय? ह्या ॲसाठी काय असतो? वरती चंद्र असतो. हा वरती चंद्र म्हणजे काय होतो? फ्लॅ. याचा उच्चार काय होतो? ह्या वरती चंद्रामुळं फ्लॅ होतो. म्हणजेच काय? फ्लॅ. म्हणजे हे चंद्र म्हणजे इथे ॲ लपलेला आहे. फ्ल आणि हे ॲसाठी हा चंद्र इथे दिलेला असतो. या चंद्रामुळे यात ॲ लपलेला आहे हे लक्षात येते. तर फ्लॅग. तर यातला फ्ल इथे घेतला, याच्यामध्ये लपलेला ॲ इथे घेतला आणि हे प्लस ग, हे ग इथे वेगळं केलेलं आहे. तर पहा फ्लसाठी FL आलं, ॲसाठी ए आलं आणि ग साठी इथे जी आलं. तर ह्यांच्यामधलं प्लस काढून टाकलं. FLAG फ्लॅगची स्पेलिंग काय बनलेली आहे? FLAG फ्लॅग. अशा प्रकारे. आता हे पहा फ्लेक. फ्लेक. फ्लेक म्हणते वेळेस कशाचा उच्चार होतो या फ्लमध्ये? फ्लेक. ए एडक्याचा उच्चार होतोय. फ्लेक. फ्लेक. एचा उच्चार होतोय. म्हणून हे फ्ल इथे वेगळं केलं. याच्यामध्ये एचा उच्चार दडला होता तो हा इथे वेगळा केला. मग एचा उच्चार कशासाठी येत होता? या मात्र्यामुळे येत होता. तर ए इथं केलं वेगळं म्हणून तो मात्रा उडून गेला. तर इथे मात्रा नाहीये. म्हणजे हा मात्रा कुठे आला? इथे एच्या स्वरूपात आला. तो मात्रा कोणत्याही अक्षरावरती मात्रा असेल तर त्याच्यामध्ये ए हा स्वर दडलेला असतो. आता हा स्वर इथे वेगळा केलाय त्यामुळे इथे मात्रा नाही येणार. तर फ्ल प्लस ए फ्ले हा मात्रा इथे आला म्हणून ह्याला फ्ले ए क आणि हे क इथे वेगळं केलेलं आहे. तर फ्ल साठी FL, ए एडक्यासाठी ई आणि क साठी के. तर FLEK फ्लेक. अशा प्रकारे फ्लेकची स्पेलिंग बनते. तर हे पहा फ्लॅट. फ्लॅट म्हणते वेळेस ॲ लपलेला आहे यामध्ये ॲ म्हणून फ्ल वेगळं केलेलं आहे. याच्यामध्ये ॲ लपलेला इथे घेतलेला आहे आणि हे ट इथे वेगळं लिहिलेलं आहे. तर फ्लसाठी FL, ॲसाठी ए आणि टी साठी ट. तर फ्लॅटची स्पेलिंग आहे FLAT फ्लॅट. अशा प्रकारे. आता हे पहा फ्लॅग. फ्लॅग म्हणते वेळेस फ्लमध्ये ॲ लपलेला आहे म्हणून हे फ्ल इथे वेगळं लिहिलेलं आहे. यामध्ये दडलेलं लपलेलं ॲ इथे लिहिलेलं आहे आणि हा ग इथे लिहिलेला आहे. फ्लसाठी FL, ॲसाठी ए, ग साठी जी. तर FLAG फ्लॅग. ह्या फ्लॅगची स्पेलिंग इथे अशी बनलेली आहे. आता हे पहा फ्लोअर. हे इथे मुद्दाम मी एक इंग्लिश वर्ड घेतला. आता हे प्रत्येक वर्ड मराठी चालले तर इंग्लिशची फोड केली. आता इथं फ्लोअर. फ्लसाठी फ्ल घेतला FL,
FL साठी काय घेतलाय फ्ल घेतलाय आणि ह्या डबल ओ साठी काय येते ऊ येते दीर्घ ओ. हे पहा इथे पहा डबल ओ साठी काय येते हे पहा इथे इकडे पहा या पानावरती इकडे हे पहा ऊ दीर्घ ऊ आहे. आता हे ओ साठी काय आला इथे दीर्घ ऊ आलेला आहे. डबल ओ साठी काय दीर्घ ऊ आलेला आहे. डबल ओ साठी दीर्घ ऊ आणि ह्या आर साठी इथे र घेतलेला आहे. तर अशा प्रकारे यांचे आता इथला प्लस काढून टाकला फ्लऊर म्हणजे काय फ्लूअर फ्लोअर 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 अशा प्रकारे याचा उच्चार होतो फ्लोअर. मग आता याची परत फोड केली इथे ह्या फ्ल साठी FL ह्या फ्ल साठी इथे FL घेतलं ह्या ऊ साठी डबल ओ आणि ह्या आर साठी र घेतलं आणि यांची स्पेलिंग मिळून इथे फ्लोअरची स्पेलिंग बनलेली आहे. अशा प्रकारे समजलं. म्हणजे जर इंग्लिशमध्ये दिले असेल तर याची अशी तुम्ही फोड करू शकता. FL इथे घेतले डबल ओ इथे घेतले आर इथे घेतलेला आहे आणि ह्या FL साठी FL इथे डबल ओ साठी ऊ घेतलेला आहे आर साठी र आणि हे पूर्ण यांची बेरीज काढून टाकली. मग हे इथं जोडलेलं आहे फ्लोअर फ्लोअर. आता हे पहा फ्लावर फ्लावरची स्पेलिंग कशी बनते फ्लावर 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 फ्लॉ म्हणते वेळेस अ दडलेला आहे. यामध्ये काय दडलेला आहे अ दडलेला आहे. हे पहा हे फ्ल स्पष्ट करते थोडं. हे पहा फ्लॉ मध्ये काय लपलेलं आहे अ लपलेलं. मग हे फ्ल इथे वेगळं केलंय यातला अ इथे घेतलेला आहे हे व घेतलेलं आहे फ्लावर व मध्ये पण अ दडलेला आहे फ्लावर फ्लावर वर म्हणते वेळेस अ चा उच्चार होतो. इथे हे अ इथे घेतलेलं आहे र इथे घेतलेलं आहे. तर आता फ्ल साठी FL अ साठी ओ अ साठी इथे ओ येतो व साठी W येते अ साठी इथे ई येतो आणि र साठी आर येतो. तर फ्लावरची स्पेलिंग FLOWER फ्लावर अशा प्रकारे बनलेली. आता हे पहा फ्रॉग फ्रॉग अ चा उच्चार होतो. यामध्ये अ चा उच्चार दडलेला आहे ह्या फ्रामध्ये म्हणून हे काय हे फ्र घेतलं आणि ह्याच्यामध्ये दडलेला अ इथे घेतला आणि हे ग इथे घेतलं. तर फ्र साठी FR येते ह्या फ साठी F आणि फ्र मध्ये आर चा उच्चार लपलेला आहे म्हणून आर इथे घेतले अ साठी ओ घेतले ग साठी जी घेतलेलं आहे FROG फ्रॉगची स्पेलिंग अशा प्रकारे बनते. तर मुलांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की दाखवा त्यांच्याकडनं हे करून घ्या. हे वर्ड्स लिहून घ्या त्याचे मराठी आणि त्याचं इंग्लिश लिहून घ्या. नंतर हे त्यांच्याकडनं पाठ करून घ्या. हे जर पाठ केलं मुलांनी आणि हे पहा हे पण पाठ केलं मुलांनी हे तर त्यांना ककाकिकी बनवणं सोपं जातं. ककाकिकी आली ही ककाकिकी आली तर हे वर्ड्स बनवणं सोपे जातात. जोड शब्द किंवा कोणतेही शब्द बनवणं त्यांना सोपं जातं. तर खूप लवकर त्यांना इंग्लिश येऊन जाते यामुळे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.